लोकसभा निकाल लागून 2 महिने झाले। आता विधानसभा 2 महिन्यांवर येऊन ठेपली आहे। अशा वेळी अजित पवार यांनी एक मोठी कबुली दिली आहे। बारामतीमध्ये बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये पत्नी सुनेत्रा पवारांना उभं करणं ही चूक होती। घरामध्ये राजकारण आणायला नको होतं असं अजित पवार यांनी म्हटलंय। पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट। लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल करणाऱ्या अजित पवारांनी विधानसभेच्या तोंडावर मोठी कबुली दिली आहे। प्रचारामध्ये आपल्याला पवार कुटुंबाने एकटं पाडल्याचा आरोप करणाऱ्या दादांनीच आता मात्र आपण घरात राजकारण आणायला नको होतं अशी स्वतःच खंत व्यक्त केली आहे। तुम्हाला खरं सांगू, मी हे स्टेटमेंट काही ऐकलेलं नाही किंवा आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात मी सोलापूरला आहे, माझ्या वाचनातही आलं नाही। मी एवढंच म्हणेन, रामकृष्ण हरी। कदाचित त्यांना रिझल्ट माहिती आहे असं दिसतंय, त्यांच्या सर्वेने तुमच्याच वाहिनींवर त्यांचा काय सर्वे हा दिसला असेल, त्याच्यामुळे कदाचित त्यांना असं वाटत असेल की थोडा वेळ काढला तर अजून काही आपण करू शकू। पण लोकांनी या राज्यात आता ठरवलंय, राजकारणामध्ये थोडं बहुत चुक्या होत असतात। अजित दादाला उभं त्या सुप्रिया सुळेच्या विरोधात उभं करायचं का नाही करायचं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय होता आणि म्हणून त्याच्याबद्दल जर त्यांनी आज चुकी कबुली केली असेल किंवा चूक वाटत असेल तर हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे। एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीच्या वेळेला अजित पवारांनी म्हटलं की राजकारण घरामध्ये घुसू द्यायचं नसतं। मागे मात्र माझ्याकडून थोडीशी चूक झाली। मी माझ्या बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं, पण त्यावेळेस उभं केलं गेलं। पार्लमेंटरी बोर्डानं निर्णय घेतला, परंतु आता एकदा बाण सुटल्यावर आपण काहीच करू शकत नाही। पण आज माझं मन मला सांगतंय तसं व्हायला नको होतं। उलट त्यांनी रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंकडे त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे। शेवटी ती त्यांची बहीण आहे आणि राजकारणापलीकडे त्या ठिकाणी नातीगोती असतात आणि राजकारणासाठी नातीगोती संबंध या ठिकाणी काय तोडायचं एवढ्या टोकाचं राजकारण करायचं काय कारण नाही। तुम्ही म्हणला ना पार्लमेंटरी बोर्डात, माझी इच्छा नव्हती पण पार्लमेंटरी बोर्डाचा आग्रह होता। या पार्लमेंटरी बोर्डाचा कोण आहे? तो माईचा लाल, ज्यानं तुम्हाला सुप्रिया ताईच्या विरोधात लढायला सांगितलं, त्याचं नाव महाराष्ट्राला पाहिजे। तुमच्यात हिम्मत असेल तर महाराष्ट्राला त्याचं नाव सांगा ना, की अजित दादा कुणाच्या समोर झुकतेत। स्वतःच्या बहिणीच्या विरोधात हा भाऊ कुणाचं सांगण्याहून जातो? रायगडवाल्याच्या सांगण्यावर केलं, बीडवाल्याच्या सांगण्यावर केलं, गोंदिया भंडाऱ्यावाल्याच्या सांगण्यावर केलं का गुजरातवाल्यांच्या सांगण्यावर केलं? राग आला तरी जागच्या जागी सडेतोड बोलणाऱ्या अजित पवारांमधला हा बदल लक्षणीय आहे। अजित पवारांच्या बॅनरवर बहिणींसाठी वादा, एकच अजित दादा यासारखे स्लोगन्स दिसतात। मात्र त्याच वेळेला लोकसभेला लाडकी बहीण आठवली नव्हती का अशी टीका विरोधकांकडून झाल्यानंतर अजित पवारांनी सुळेंविरोधातली उमेदवारी चूक होती असं म्हणून त्या टीकेतली हवा काढल्याचं बोललं जात आहे। अजित पवारांचं असं म्हणणं की पार्लमेंटरी बोर्डनी सुनेत्रांना तिकीट दिलं आणि मी नाही म्हणू शकलो, हे सगळं खोटं आहे। कारण अजित पवारच पार्टी, अजित पवारच पार्लमेंटरी बोर्ड आणि अजित पवारच सुप्रीमो। लाडकी बहीण ही त्यांची योजना आहे, त्यांच्यावर फार मोठ्या यांनी एम्फसाइज करतात ते, तेव्हा त्यांना हा नॅचरल हा प्रश्न आहे, अहो तुम्ही इतक्या बहिणीसाठी इतकं करताना सांगताय, स्वतःच्या बहिणीला तुम्ही काय केलं? जी तुम्हाला राखी बांधत होती, भाऊबीजीला ओळवत होती, तिच्यासोबत तुम्ही काय केलं? तिला राजकारणातून उठवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा या प्रश्नाची उत्तरं सारखी द्यायला नको म्हणून त्यांनी हा स्टँड घेतला असावा। लोकसभा निकालानंतर अजित पवारांच्या प्रचार पॅटर्नमध्ये आमूलाग्र बदलही दिसतोय। संपूर्ण पक्षाचा लुक गुलाबी झालाय। अजित पवार भाषणाला आलेल्या महिलांच्या सभेनंतर आवर्जून भेटी घेतायत। मुलींसाठी मोफत शिक्षणाच्या योजनेबद्दल विचारपूस करतायत। शेताच्या बांधावर महिलेला लाडकी बहीण योजना कुणी आणली म्हणून प्रश्नही करतायत। संघ भाजप विचारांच्या लोकांनी लोकसभा पराभवाचं खापर अजित पवारांवर फोडलं होतं। मात्र त्यानंतर जवळपास 7 वेळा अजित पवारांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एक प्रकारे भाजपलाच त्या आरोपांवरून उत्तर देण्याचा प्रयत्न केला। बारामतीमध्ये येऊन भाजपच्या चंद्रकांत पाटलांनी वाजवलेल्या चुटकीचा फटका बसल्याचं अजित पवार म्हणाले। आम्हाला शरद पवारांचा पराभव
जास्त वजन. बारामतीमध्ये येऊन मी पवारांना पाडायला बारामतीमध्ये आलो आणि ते पण असं हे करून लोकांना नाही आवडत. चंद्रकांत दादांना म्हणालो की दादा तुम्ही आपलं पुण्यामध्येच बघा काम. भाजप नेते विखेंच्या त्रासामुळे निलेश लंके सोडून गेले, अन्यथा नगरच्या जागेवर विजय झाला असता असं दादांनी म्हटलंय. म्हाड्याची जागा आम्ही लढवली असती तर तिथे सहज विजय शक्य होता, मात्र भाजपनं ती जागा लढवली. धाराशिवची जागा इच्छा नसतानाही भाजपनं आम्हाला दिल्याचं अजितदादा म्हणाले होते. कांदा निर्यात बंदीचा मुद्दा केंद्राच्या हाती असून दादांनी त्याबद्दल माफी मागून स्वतःची बाजू सुरक्षित केली. कांद्याबद्दल देखील आम्ही केंद्र सरकार थोडं आमच्या विचाराचं आलेलं आहे. आम्ही त्यांना सांगितलंय की आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, परंतु आता माफ करा, चूक झाली, मान्य करतो. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोदींनी पुण्यामध्ये येऊन शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून वापरलेल्या शब्दाचा फटका बसल्याचंही दादा म्हणाले. लोकसभेवेळी सुळेंविरोधात दादांच्या घरातूनच उमेदवारीसाठी भाजपचा आग्रह असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता घरात राजकारण आणून आपण चूक केल्याची कबुली अजित पवारांनी दिली आहे. लोकसभा प्रचारामध्ये बहिणीची मिमिक्री ते विधानसभेच्या तोंडावर त्याच बहिणीविरोधात उमेदवार दिल्याचीच खंतवजा दिलगिरी. अवघ्या 3 महिन्यात मिमिक्री ते दिलगिरीपर्यंतचा हा फरक लाडकी बहीण योजनाच केंद्रस्थानी ठेवून झालाय का असा प्रश्न विचारला जातोय. कारण लोकसभेला स्वतःच्या बहिणीविरोधात पत्नीला उभं करणं आणि विधानसभेला लाडक्या बहिणी योजना घेऊन सामान्य महिलांपुढे जाणं यातला विरोधाभास अजित पवारांच्या कबुलीनं कमी होईल का हे पाहणं महत्त्वाचं असेल. 15 वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही ते पण, अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. अरे पण मग इतके दिवस काय केलं. जरी माझ्या बाकीच्या परिवारांनी मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी मात्र मला एकटं पाडू नये एवढीच विनंती करतो. निस्ती सुप्रियाताईंची मिमिक्री केली नाही तर पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली. पवार साहेबाचा पक्ष चोरलाय, त्यावेळेला तुम्हाला वाटलं नाही आपली चूक झाली. त्यांचे बंधू श्रीनिवास बाप्पू पवार यांनी त्यांना सांगितलं होतं की तू काहीही कर पण सुप्रिया ताईच्या विरोधात घरातल्या महिलेला उभा करू नका. तर तुम्ही सख्या भावाचं त्यावेळेला ऐकलं नाही. मग तुम्ही का चूक केली तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं होतं ना. तुम्ही गेलाय का गेलाय सगळ्याला माहिती होतं. तुम्ही ईडीच्या धाकाने गेलाय, जेलमध्ये जायची तुम्हाला भीती वाटती म्हणून गेलाय. मला वाटते लोकसभेचा विषय आता मागं पडलेला आहे आणि बोलत असताना त्यांनी जे वक्तव्य केलं शेवटी त्यांनी तो पारिवारिक वक्तव्य आहे, त्यामध्ये आम्ही आमच्यासारखं काही बोललेल्या वेळी आम्ही नक्कीच मोठे नाही. पण एक मात्र नक्की की या विधानानंतर एक गोष्ट अधोरेखित झाली की अजितदादासारखा स्पष्ट वक्ता कोणी नाही. मग याच्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो ना, जो इतर लोकांकडे नाही आहे. अनेक लोक चुकतात पण चूक कबूल करणं किंवा आपल्याकडून काही झालं असेल कबूल करायला फार मोठा मनाचा मोठेपणा लागतो आणि आम्हाला अभिमान आहे की आमच्या नेत्यांकडे तो मोठेपणा आहे. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.